गोष्ट आहे पूजाची. नमस्कार प्रेक्षकांनो, माझं नाव पूजा आहे. मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर अक्षय नावाच्या मुलाचं माझ्यावरती प्रेम असल्याचं त्याने अनेक वेळा मला सांगितलं, पण मी कधीही त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नव्हता. मात्र 2018मध्ये आम्ही शेवटच्या वर्षात माझ्या मनाचा बांध तुटला आणि मी त्याला होकार देखील दिला. कॉलेज संपलं आणि आमचं नातं आता अधिकच घट्ट झालं. घरच्यांनी आता लग्नाचा विषय काढायला देखील सुरुवात केली होती. अक्षय अजून नोकरीच्या शोधामध्ये होता. मी त्याला सांगितलं, तू काहीतरी काम करायला हवं, म्हणजे माझे बाबा आपल्याला साथ देतील. त्यानंतर तो पुण्यामध्ये नोकरी शोधू लागला आणि मीही घरच्यांना सगळं काही सांगून टाकलं. माझ्या वडिलांनी आधी मला समजावून सांगण्याचा खूप जास्त प्रयत्न केला, पण मी मात्र ठाम होते. मी वडिलांना सांगितलं. 4 वर्ष तो फक्त माझ्यावरती प्रेम करत राहिला. मी त्याला नाही म्हणत होते, तरीही त्याने मला कधीही सोडलं नाही. शेवटी माझ्या आनंदासाठी माझ्या वडिलांनी लग्नाला संमती दिली. अक्षयने देखील त्याच्या घरी सांगितलं. सगळ्यांनी सगळं काही स्वीकारलं, पण त्याची बहीण मात्र माझ्यापासून जरा दूरच होती. 2020मध्ये आमचं दोघांचं थाटामाटात लग्न देखील झालं. मी अक्षयसोबत खूप खुश होते. आमचा संसार सुरू झाला. अक्षयच्या घरची परिस्थिती बरी असल्यामुळे मला नोकरी करायची अजिबात गरज नव्हती आणि त्याला देखील ते आवडत नव्हतं. तो म्हणायचा, तू फक्त माझ्यासाठी राणी बनून राहा. त्यानंतर आम्ही दोघं आता एकत्र वेळ घालवत होतो. देशामध्ये परदेशामध्ये फिरत होतो. मग आम्ही बाळासाठी तयारी देखील सुरू केली आणि काही दिवसांमध्येच माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली. त्यानंतर आनंदाला तर पारावारच नव्हता. 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवण झालं. अक्षयच्या ऑफिसमधले अनेक जण आले होते. 9व्या महिन्यात मी माहेरी गेली. तिथेच माझी डिलिव्हरी देखील झाली. एक सुंदर मुलगा आम्हाला झाला, पण C-सेक्शनमुळे खूप जास्त त्रास होत होता. अक्षय सतत माझी काळजी घ्यायचा, पण त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये हळूहळू एक बदल जाणवू लागला. पूर्वीसारखंच प्रेम, ते मनापासूनचं आता कमी झालं होतं का, की हे फक्त माझ्या मनाचे खेळ होते? मी त्याला कधी काहीच विचारलं नाही. पण एक दिवस अचानकच त्याच्या मोबाईलवरती एक मेसेज आला. पिल्लू, आजची रात्र खास होती. आय लव्ह यू आणि तुझीच माऊ. ते आता बघून सगळं मी मात्र सुन्न झाले. त्याचा पासवर्ड देखील बदललेला होता. झोपलेला असताना त्याचा अंगठा मोबाईलवरती लावला आणि मेसेज पाहिला आणि ते पाहून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली आणि मी लगेचच रडू लागले. अक्षय उठला आणि मला विचारू लागला, काय झालं? बाळ झोपू देत नाही का? आणि त्याला अजूनही काहीही कळलं नव्हतं की मी त्याचं गुपित उघड केलं आहे. मी त्याला सर्व काही सांगितलं. त्याने थोडा वेळ शांतता घेतली आणि त्यानंतर म्हणाला, हो, मी चूक केली, पण तिला सोडता येणार नाही. माझं तिच्यावरही खूप प्रेम आहे. त्यानंतर मी त्याला विचारलं, मग मला आणि आपल्या बाळाला कुठे ठेवणार आहेस? त्यावर तो म्हणाला, तुम्ही तिघंही माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहात. मला कोणालाही सोडायचं नाही. आता त्याचं हे उत्तर ऐकून मी तर थरथर कापू लागले आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं, मी सवतीसारखं आयुष्य जगू शकत नाही. तुला जर निवड करावी लागेल. आणि काही दिवसांनी तो अचानकच घरामधून गायब झाला. त्यानंतर समजलं की तो मायरा नावाच्या त्या मुलीसोबत पळून गेला होता आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न देखील केलं. माझ्या आयुष्यातला तो काळा दिवस होता. त्यानंतर आई बाबा हे माझ्यासाठी आधार बनले होते. महिनाभराने अक्षय परत आला आणि मी पुन्हा एकदा त्याला सांगितलं, तू एकच निर्णय घे, मला किंवा तिला, दोघींपैकी तुला एकटीला स्वीकारावं लागेल. पण त्याचं उत्तर मात्र वेगळंच होतं. मला तुम्हा दोघींनीही हवे आहात. आपण एकत्रच राहू शकतो का? त्यावर आता मी शांतपणे आणि ठामपणे त्याला सांगितलं, तू माझ्यासाठी संपलास. घटस्फोटाचे कागद लवकरच तुला मिळतील. आणि त्यानंतर मी माझ्या वडिलांच्या घरी परत आले. त्या दिवशी माझा भ्रम तुटला की कोणीही आपल्या वडिलांसारखं खरं प्रेम आपल्यावरती करू शकत नाही. माझं बाळ हे माझं सर्वस्व आहे. आजही त्याचे डोळे पाहिल्यावरती मला आठवतं, मी त्याच्यासाठीच आता मजबूत बनून राहायला हवं. मित्रांनो, ही सत्य घटना
कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या ह्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील केलं असेल तर शेजारीलच बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येतील आणि क्राईम स्टोरीपासून अलर्ट देखील होता येईल। धन्यवाद।